मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यांमध्ये बर्ड फ्लूचा पुन्हा उद्रेक झालेला आहे आणि गेले काही दिवसांमध्ये तिथे जे पोल्ट्री फार्म आहेत, म्हणजे जिथे कोंबड्यांचं पालन केलं जातं किंवा अंडी उद्योग केला जातो किंवा चिकन जिथून ग्राहकांना पोच केलं जातं, जिवंत कोंबड्या जिथून पोच केल्या जातात, असं हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे. आणि तिथे हा जो ॲव्हियन इन्फ्लुएन्झाचा उद्रेक झालेला आहे, त्यामुळे तिथे जवळपास 15 फार्ममधील किंवा 15 कुक्कुटपालन केंद्रातील संसर्गजन्य किंवा बाधित झालेल्या जवळपास 3 लाख पक्ष्यांना म्हणजे ठार मारून त्यांची जी डेड बॉडी आहे ती जमिनीखाली पुरण्याचं किंवा जाळण्याचं जे जे काही काम आहे ते काम करण्यात येत आहे. आणि ज्या इन्फेक्टेड कोंबड्या असतात, बाधित कोंबड्या असतात, त्यांचं कलिंग केल्यानंतर किंवा त्यांना मारून टाकल्यानंतर त्यांची विल्हेवाट कशी लावायची किंवा त्यांना मारायचं कसं याची नियमावली किंवा ह्याची मार्गदर्शक तत्त्व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेली आहेत. त्याचं पालन करून नाईलाजास्तव या बाधित कोंबड्या ज्यांना ॲव्हियन इन्फ्लुएन्झाची लक्षणं त्यांच्यात दिसून आली आहे त्या नष्ट करण्याचं काम गेले काही दिवस तिथं सुरू आहे. आणि ही जी घटना आहे, म्हणजे महाराष्ट्राचा जो नंदुरबार धुळे हा जो भाग आहे, तिथं ही जी घटना घडलेली आहे, ॲव्हियन इन्फ्लुएन्झाचा उद्रेक होणं ही गेल्या 20 वर्षातील तिसरी घटना आहे. 2006, 2021 आणि आता 2026मध्ये ही घटना घडल्यामुळे पोल्ट्री फार्म उद्योगाचं कंबरडच जणू काही मोडलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 2006मध्ये जेव्हा अशा घटना घडल्या तेव्हा केवळ 60 पोल्ट्री फार्म शिल्लक राहिले होते. आता 2026मध्ये फक्त 38 शिल्लक होते, म्हणजे जवळपास 22 ने संख्या कमी झाली होती. आणि 2026ला हा पुन्हा उद्रेक झाल्यावर किती उरतील हे आता कोणी सांगू शकत नाही. कारण एवढ्या लाख कोंबड्यांना नष्ट करायचं, त्यांना मारून टाकून त्यांची विल्हेवाट लावायची, यामुळे पोल्ट्री फार्म उद्योग अक्षरशः डबघाईला येणार आहे. कोणी कर्ज काढून, कोणी किडूक मिडूक विकून, घर गहाण ठेवून, शेत गहाण ठेवून या व्यवसायात उतरला आहे. त्याचे जर पक्षी या बर्ड फ्लूने बाधित झाले असतील तर त्यांना जिवंत ठेवता येतच नाही. आणि असे पक्षी मरून गेल्यानंतर त्या शेतकऱ्याने जगायचं कसं, त्याने उद्योगधंदा करायचा कसा? त्यामुळे नवापूर तालुक्यातील ह्या घटनेमुळे चिंतित होऊन केंद्र शासनाची एक टीम तिथे पाहणी करण्याला येणार आहे. आणि ह्या घटनेबद्दल आढावा घेणे, शेतकऱ्यांशी थेट संवाद करणे, माहिती घेणे, कशामुळे बाधित झालं, काय झालं, हे सगळं काम केलं जाणार आहे असं डॉक्टर बाबूराव नरवडे, जे रिजनल जॉईंट कमिशनर ऑफ ॲनिमल हॅजबंडरी डिपार्टमेंट, म्हणजे पशुसंवर्धन जे आयुक्तालय आहे तिथे ते सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत, त्या डॉक्टर बाबूराव नरवडेंनी ही माहिती दिलेली आहे. आता ह्या घटनेनंतर अशा ज्या समस्या आहेत, म्हणजे संसर्गजन्य आजार जे पशुपक्ष्यांमध्ये निर्माण होतात, बर्ड फ्लूसारखे, स्वाईन फ्लूसारखे, तर ह्याच्यामध्ये प्रयोगशाळांचं असाधारण असं महत्त्व असतं. त्यामुळे समर्पित अशा प्रयोगशाळा ह्या नंदुरबार, नवापूर किंवा उत्तर महाराष्ट्रातला जो भाग आहे तिथं उभारण्याचं सरकारने मनावर घ्यायला हवं असं या क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे. कारण असे रोग उद्भवतात, ते उद्भवण्याची परिस्थिती
किंवा त्यांचा उद्रेक होण्याची परिस्थिती, ते वाढण्याची परिस्थिती याचं वेळीच निदान झालं पाहिजे, जेणेकरून ते रोखण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील. दुर्दैवाने असं करता येत नाही आणि अनेक कोंबड्या, बदकं, पक्षी या आजाराला बळी पडतात. आता ह्या घटना निदर्शनास आल्यानंतर त्याचं जे सॅम्पल आहे किंवा त्या घटना घडल्यानंतर त्याचं जे उरलेलं काही आपण ज्याला म्हणतो की हे नमुने आहेत, ते नमुने पुण्याला पाठवावे लागतात किंवा भोपाळला पाठवावे लागतात. कारण उत्तर महाराष्ट्रात अशी एक अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा अस्तित्वात नाही आणि नाशिकमध्ये जी प्रयोगशाळा आहे तिची क्षमता मर्यादित आहे आणि ती अत्याधुनिक नाही. अशा प्रकारचं संसर्गजन्य आजारांचे नमुने त्यांचं ॲनालिसिस करण्यासाठी, विश्लेषण करून, अभ्यास करून, चाचण्या घेऊन संसर्ग किंवा बाधित झालेलं जे काय आजार आहे त्याच्याबद्दल अनुमान काढण्याची त्या प्रयोगशाळांची क्षमता नाही. आता या गेल्या 20 वर्षात 3दा अशा प्रकारच्या ॲव्हियन इन्फ्लुएन्झाच्या घटनांचा उद्रेक झाल्यानंतर याच्या कारणांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ, संशोधक करतीलच, पण ह्याचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी गुंतवलेलं भांडवल हे या उद्योगामुळे, म्हणजे या इन्फ्लुएन्झाच्या उद्रेकामुळे नष्ट होणार आहे आणि शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार आहे. अनेक लोक ह्या व्यवसायाला कायमचा रामराम ठोकतील. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये चिकनची मागणी घटते, अंड्यांची मागणी घटते आणि वाढत्या तापमानाचा फटका या पक्ष्यांना बसतो का काय? आणि या वाढत्या तापमानामुळे हवेमध्ये या बर्ड फ्लूचे म्हणजेच ॲव्हियन इन्फ्लुएन्झाचे काही घटक किंवा जीवाणू, विषाणू, किटाणू यांच्यामुळे ह्या पक्ष्यांना बाधा, संसर्ग होतो का काय, या संदर्भात शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी अधिक अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण हे एक मोठं आव्हान आहे. या आव्हानाला आपण सामोरं गेलं नाही तर आपला पोल्ट्री उद्योग उत्तर महाराष्ट्रातला हा पूर्णतः नाहीसा होईल. त्यामुळे ह्या उद्योगाला सांभाळलं पाहिजे. हा उद्योग लाखो लोकांना रोजगार देणारा आहे, अनेक लोकांची उपजीविका चालवणारा आहे आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या अनेक शहरांना अंडी आणि चिकन पुरवणारा आहे. त्यामुळे या उद्योगाला जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, असं हे सगळं वास्तव आहे. आणि नाशिकची प्रयोगशाळा ही अद्ययावत केली पाहिजे. तिथं अद्ययावत उपकरणं आणली पाहिजे, जेणेकरून संसर्ग झाल्यावर, कोंबड्या बाधित झाल्यावर, त्या मृत्युमुखी पडायला लागल्यावर त्यांच्या सॅम्पलचं व्यवस्थित पृथक्करण करून, विश्लेषण करून संसर्गाची खात्री करता येईल, संसर्ग झाल्याचं निदान करता येईल आणि पुढील उपाययोजना काय करता येईल याचं तातडीने निर्णय घेता येईल. अशा पद्धतीचं काम व्हायला हवं. दुर्दैवाने योग्य वेळी निधी न पुरवणे, पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची, संशोधकांची कमतरता, प्रयोगशाळा तंत्रज्ञांची कमतरता, प्रयोगशाळा सहाय्यकांची कमतरता, अत्याधुनिक यंत्रसामग्री यांची कमतरता, या सगळ्या गोष्टींमुळं प्रयोगशाळा अद्ययावत होत नाही आणि असा काही रोग आला की मग आपण जागे होतो आणि तहान लागल्यावर विहीर खोदायला लागतो. त्यामुळे जलद गतीने निदान करणे, संशोधन करणे यासाठी प्रयोगशाळांचं अद्ययावतीकरण गरजेचं आहे आणि याच्यामुळे जैवसुरक्षा मजबूत व्हायला, परिसरातील जैविक अधिवास हा रोगमुक्त आणि निरोगी राहायला मदत होणार आहे, असं मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आपल्याला कोंबडी उत्पादक, अंडी उत्पादक शेतकरी आणि उद्योजक, व्यावसायिक यांनासुद्धा जपायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे. ग्राहकांना निरोगी कोंबड्यांचं मांस, चिकन हे सगळं मिळालं पाहिजे, अंडी मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. पूरक व्यवसाय म्हणून ते या उद्योगाकडं पाहतात, तो जपला गेला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि कोंबड्यासुद्धा सुरक्षित, निरोगी आणि चांगल्या वजनाच्या निर्माण झाल्या पाहिजे, अशा प्रकारचं वातावरण आपण जपायला हवं असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. तर या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो.
माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.